नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. प्रश्न गंभीर आहे, पण तो प्रश्न केवळ कायद्याच्या चौकटीत किंवा समाजातले जे बहुसंख्याक असे दृष्टिकोन असतात त्याच्या चौकटीत बघायचे की त्याशिवाय त्यात असलेले जे आंतरविरोध आहेत ते समजून घ्यायचे. आता मी बोलतोय कशाबद्दल तर महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण स्पुरॅडिक म्हणतो अशा पद्धतीनं औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळं छत्रपती संभाजीनगरपासून एक लोन सुरू झालं आणि मग ते कोल्हापूरमध्ये आपण बघितलं, सोलापूरमध्ये पाहिलं आणि मग पारनेर वगैरे नगर जिल्ह्यामध्ये पण अशा पद्धतीच्या घटना घडताना दिसत आहेत. आणि त्याचे परिणाम असे झालेत की काही तरुण मुलांना ह्या अशा पद्धतीचे स्टेटस ठेवल्यामुळं अटक झालेली आहे. माझा सहकारी आफताबनी मला ह्याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या की सोलापूरमध्ये जी 4 तरुण मुलं पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई करून पकडली त्यातल्या एका मुलाचं शिक्षण 12वीच्या पुढं झालेलं आहे. बाकीची मुलं ही 10वी-12वी झालेली आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही अत्यंत हलाखीची वगैरे आपण असं म्हणू शकतो. कोल्हापूरमध्ये पण मला हेच जाणवलं जेव्हा आमच्या तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी कोल्हापूरमध्ये कोणती मुलं होती की ज्यांनी ते स्टेटस ठेवलं त्याच्याबद्दलची माहिती घेतली, तेव्हाही ती मुलं ही निम्न आर्थिक कौटुंबिक स्तरातली आहेत असं लक्षात आलं. आता मी हे का सांगतोय तर त्याचं विश्लेषण करत असताना केवळ धर्म म्हणून त्याकडे पाहून चालणार नाही, तर त्यातले सामाजिक गुंते, त्यातली आर्थिक बाजू हेही लक्षात घ्यायला. आणि अशा वेळेला श्री निजामुद्दीन शेख सर आपल्यासोबत आहेत. तुमचं स्वागत आहे. ते समाजसेवक आहेत. 30 वर्ष त्यांनी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलेलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्जेक्टिव्ह स्टडीज ही जी दिल्लीची संस्था आहे तिच्या गव्हर्निंग काउन्सिलचे ते सदस्य आहेत आणि राष्ट्रीय उपमहासचिव आहेत ऑल इंडिया बिल्ली काउन्सिल. आपण 2 पातळीवरती बघू. एक बघू की हे स्पुरॅडिक आहे आणि जसं विरोधी पक्ष म्हणत आहेत त्याप्रमाणे आत्ता जे सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आहेत त्यांना ते हवं असलेलं आहे. अर्थात मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जी रुलिंग डिस्पेन्सेशन आहे ती स्वतःच्याच राज्यामध्ये अनरेस्ट तयार करून जर आपला स्वतःचा राजकीय हेतू साध्य करत असेल तर काही प्रश्नाची उत्तरं त्यांनाही द्यावी लागतील. पण आपण जरा उलट्या दिशेनं सुरुवात करू. ज्याबद्दल आफताबनी मला सांगितलं किंवा ज्याबद्दल आमच्या विजय केसरकरांनी सांगितलं तो भाग मला फार महत्त्वाचा वाटतो. ह्याच्यात काही विचार नाही आहे किंवा कुठेतरी अशी एक सिस्टीम काम करत असावी मुस्लिम धर्मियामध्ये सुद्धा की जी ह्या तरुण पोरांना उद्दीपित करते, प्रोवोक करते. हा जर आरोप असेल तर मी मान्य करायला तयार नाही, कारण तसली कुठलीही सिस्टम नाही ओके, फाईन. उद्दीपित करणारी. काही राजकीय धेंड असतील ते आपल्या राजकारणासाठी हे करत असतील, पण धर्म म्हणून एक धार्मिक बाजूनं या प्रकारचं कुठलंही असलं कार्यक्रम चाललेलं, कारस्थान चाललेलं नाही. नंबर 1. आणि तुम्ही जसं म्हटला किंवा आफताबनं जे इनपुट दिलं आहे, लहान मुलं आहेत ती, म्हणजे 12वी-10वी शिकलेली, नोकऱ्या नाहीत त्यांना, आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेलीच म्हणावं लागेल त्यांना. आणि परत हे मागील 9 वर्षामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज जे इन्फॉर्मेशन एज आहे, ज्या बातम्या पूर्वी आम्हाला दिवसेंदिवस मिळत नव्हत्या ते आता इन्स्टंटली मिळतात. त्यामुळे तुमचे वैचारिक चक्रसुद्धा त्याच स्पीडनं, आणि माणूस ओरिजिनली रिॲक्शनरी असतो, पण शिक्षण असू दे आणि एक चांगली सामाजिक जर परिस्थिती असेल तर त्या रिॲक्शनरी फोर्सेसला तो दाबत असतो, म्हणजे त्या भूमिकेला दाबत असतो आणि थोडं रॅशनली बिहेव करत असतो. इथं काय आहे की एक तर बेकार पोरं, त्यांना वाचन तर माहीतच नाही, इतिहास तर माहीतच नाही, औरंगजेब कोण आहे त्यांना विचारा, एक राजा था बस एवढंच, याच्या पुढं काही त्यांना माहीत नाही. आणि ते रिॲक्शनरी म्हणून जर हे केलं आणि कोणीतरी ट्रिगर करणारा राजकारणी असेल मागं, तो करतोय. एक. दुसरं, तुम्ही जसे एक सांगितलं की एक जे डिस्पेन्सेशन आहे स्वतःच्याच राज्यात हे करणं कितपत त्यांच्याशी म्हणजे हे असेल, तसं नाही आहे. कारण हे जे पार्टी आहे किंवा जे डिस्पेन्सेशन मागील 9 वर्षापासून करत आहे, ते तुम्हाला जर काही रिझल्ट अचीव करायचे आहेत उत्तर प्रदेशमध्ये तर ते कर्नाटकमध्ये काहीतरी करतात, बंगालमध्ये काही जर करायचं असेल तर गुजरातमध्ये काहीतरी करतात. हा ह्यांचा पॅटर्न आहे. आता बघा, राजस्थान, मध्य प्रदेश, तुमचं मिझोराम, इथं इलेक्शन्स होणार आहेत.
आता नंतर परत बॅक टू बॅक तेलंगणा आणि आंध्रामध्ये इलेक्शन्स आहेत आणि ते नुकतेच कर्नाटकमध्ये इलेक्शन झाल्यामुळं थोडीशी राजकीय जमीन खसकलेली आहे. त्याला रिगेन करायचं जर असेल तर त्यांच्याकडे दुसरा फॉर्म्युला नाही एक्सेप्ट हाच. बरं, नावं तुम्ही बदलत आहात. उस्मानाबादचं नाव बदललं, औरंगाबादचं बदललं, अहमदनगरचं नाव बदललं, तर ह्या सुद्धा भावनांना कुठेतरी चेतावतात की नाही. तुम्हाला काय काय द्यायचं आहे, यातनं सिग्नल काय द्यायचं आहे. असं तुम्हाला वाटतं का ही 3 शहराची जी नावं बदलली गेली त्यानंतर हा ट्रिगर खूप मोठ्या प्रमाणात वाढला? हा एक एलिमेंट आहे त्याच्यामध्ये आहे. कारण काय, एक सांगतो मी आणि हे तुम्ही स्पष्टपणे नमूद करून घ्या. महाराष्ट्राचा मुसलमान असू दे किंवा दुसऱ्या कुठल्याही समाजाचा माणूस, बहुसंख्य असू दे महाराष्ट्रातला, तो महाराष्ट्राला UP सारखा स्टेट बनवू देणार नाही आणि बघू इच्छित नाही. हा आपला हा जो असू दे आशावाद, मी आशावादी आहे. कारण इथली संस्कृती आहे. ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही सगळं काय वाटोळं केल्यानंतर बसून तुम्ही विचार करता, अरे मी काय केलो काय. ही भूमिका महाराष्ट्रीयांची आहे अजूनसुद्धा अक्रॉस द बोर्ड. आणि जे UPमध्ये वगैरे किंवा हिंदी बेल्टमध्ये जे झालेलं आहे ते इथं होणं शक्य आहे, पण ते लास्ट लॉंग. पण मला हा प्रश्न सोडायचा नाही, कारण कसं आहे की श्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की ज्या वेळेला त्यांना हा प्रश्न विचारला गेला की औरंगजेबाच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या कारवाया झाल्यानंतर मग जे अर्थात जे विरोधी पक्ष विचारतात तशा पद्धतीच्या प्रश्नाला उत्तर देत असताना ते असं म्हणाले की ही औरंग्याची अवलाद कुठून आली. आता हे जरी आपण मान्य केलं की एक विशिष्ट विचारधारा असलेलं सरकार सत्तेवरती आहे, हे डिनाय तर करून नाही चालणार की मुस्लिम समाजातलीच 10वी 12वी झालेली तरुण मुलं अशा पद्धतीचं स्टेटस ठेवतात की जी महाराष्ट्रात यापूर्वी कधी नव्हती. कदाचित तुमच्यापर्यंत ते आमच्या आधी कदाचित आलं असेल की असं काही स्टेटस पूर्वी ठेवलं जात होतं. स्टेटस म्हणजे काय स्टेट. आणि औरंगजेब नवीन नाही आहे महाराष्ट्राला. औरंगजेब महाराष्ट्राला नवीन नाही. तो वाचला गेला, इतिहास शिकवला गेलेला आहे आणि वर्षानुवर्ष औरंगाबादमध्ये तर तिथंच थडगं पण त्याचं आहे, त्याच्या नावानं शहर होतं. नवीन काही नाही आहे. आणि मला एक सांगा, स्टेटस घालणं हा कायद्यानं गुन्हा कधीपासून झाला? जेव्हा त्यामुळे दंगली व्हायला लागल्या त्याच्यानंतर कदाचित. दंगली तर कोणीही कधीही कुठल्याही विषयावर करू शकतो, त्याला कुठं अंत आहे का? आज औरंगजेब आहे, उद्या टिपू सुलतान असेल, परवा मलिक अंबर असेल, कोणी असू. मग एक सुफी संताचं नाव पण येईल की नाही आम्हाला हे नाही, म्हणजे आमच्या भावना त्यामुळे हे होतात. इज देअर एनी एंड टू दॅट? कुठेतरी थांबायला पाहिजे ना. आणि स्टेटस घातला तर एवढा मोठा गुन्हा नाही केला. यातली राजकीय अडचण सांगू का? आत्ता जे विरोधी पक्ष आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात, तुम्हालाही माहिती की श्री उद्धव ठाकरे यांचं सरकार जाणार असं लक्षात आल्यानंतर जो शेवटचा कॅबिनेटचा ठराव झाला त्या ठरावामध्येच उस्मानाबादचं धाराशिव आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय झाला. राईट. आता हा पुढे राजकीयदृष्ट्या आपल्या फायद्याचा आहे हे लक्षात आल्यानंतर आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी कदाचित त्याला पुढं घेऊन ते गेलेलं. जर तुम्हाला असं वाटतंय की ह्या तरुण मुलामध्ये हा ट्रिगर आहे की या 3 महत्त्वाच्या शहरांची ती नावं बदलली, तर दोष कोणाला द्यायचा? राजकीय ब्रीफ मी घेणार नाही. उद्धव ठाकरेनं काय केलं, काँग्रेसनं काय केलं, मागच्या सरकारनं, दॅट इज नॉट माय कप ऑफ टी. बट इट इज द फॅक्ट. इट इज द फॅक्ट. इट इज द फॅक्ट. सगळी खेळी करतायत, यूज करतायत मुसलमानांना. मुसलमान हॅज बिकम अ टूल टू फॅसिलिटेट the winning streak or the defeat of a political dispensation. हे मान्य आहे मला तुम्ही जे बोलता, पण ते ट्रिगर नाही आहे. ओके, ते ट्रिगर नाहीच आहे. कारण हे आता या 2-3 स्पोरॅडिक तुम्ही ज्या म्हणतात औरंगजेबवर झालेत, याच्या अगोदर तुम्ही 2-3 आठवड्या अगोदर पाहिलं दुसरंच काय होतं हो. सोलापुरात झालं कांड, मग दुसरीकडं 2-4 असे झालेले आहेत, दुसऱ्या विषयावर झालेले आहे. पण शहराची नावं बदलल्यामुळे हा ट्रिगर आला हे मान्य आहे तुम्हाला? एक कारण होऊ वन ऑफ द एलिमेंट, नॉट मेन एलिमेंट. इट इज वन ऑफ द कॅन बी वन. कारण जे सप्रेशन चाललेलं आहे फॉर द लास्ट 9 years. 9 year. बघा, मुसलमान मान्य करू देत किंवा न करू देत, किंवा तुम्ही मान्य करा किंवा नाही करा, माझी भूमिका ही आहे की मुस्लिम्स हॅव टोटली डिसएम्पावर्ड सोशली, एज्युकेशनली, रिलिजियसली, पॉलिटिकली. इतकं डिसएम्पॉवरमेंट
पूर्वी मुसलमानांचं कधीही झालं नाही. आणि त्यांना हे सांगितलं गेलेलं आहे, यू आर ब्लडी नॉट वॉन्टेड. आता बघा UP ते कुठं उत्तराखंडमध्ये, म्हणजे या देशामध्ये कायदा आहे का नाही? एकच मिनिट, हे ज्यावेळेला असं म्हणतात त्यावेळेला मला इमिडिएटली 3 ठिकाणची आकडेवारी लक्षात येते. एक, उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं आत्ताचं जे सरकार आलं त्याच्यामध्ये एकही मुस्लिम आमदार नाही. केंद्रीय पातळीवरती ते जे 303चं वगैरे ह्या सरकारला 219मध्ये जे भरघोस मताचं त्यांना मत मिळालं त्याच्यामध्ये एकही मुस्लिम खासदार नाही ना. केंद्रामध्ये आज मुस्लिमचा कुठला मंत्री आपल्याला दिसतो. तीच स्थिती गुजरातमध्ये, आणि त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटत असावं, असंच रुलिंग डिस्पेन्सेशनमध्ये तरी किमान मुस्लिम समाजाचं रिप्रेझेंटेशन नाही आहे. बरोबर ना? हो, आणि आम्हाला अपेक्षा पण नाही. BJP कडून आम्हाला अपेक्षा नाहीत. टू बी व्हेरी फ्रँक, त्यांचा अजेंडा साफ आहे बिलकुल. आय वॉन्ट टू गिव्ह क्रेडिट टू BJP. त्यांनी स्पष्टपणे बोलतात ते, अनलाइक अदर सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज, बोलते एक करते एक, त्यातलं नाही आहे. BJP जो बोलता है वो करता है, आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मग तुम्ही गोळवलकरांचं घ्या किंवा त्यांचे जे काही असतील मोठे मोठे पिलर, जे वैचारिक पिलर होते त्यांच्यावर ते धरून आहेत, त्यांची कास धरून आहेत. तर देर इज नो मीटिंग पॉईंट. पण आम्हाला ज्या आशा आहेत ते जनमानसामधून आहेत. कारण भारताची जनता जी आहे ते तसं विचार करत नाही. ऑब्व्हियसली, कारण अजून तरी असं दिसत नाही की त्यांनी जे काही 20 या 9 वर्षात पेरलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, आणि मी लिहितो पण त्याच्यावर बोलतो पण, विचार करणाऱ्या डोकी वेगळी आहेत, इम्प्लिमेंट करून घेणारे हात वेगळे आहेत. पण रस्त्यावर उतरून जी चिरफाड करणारे, जाळपोळ करणारे, जे गुंड ज्याला म्हणू आपण, जे भक्त आहेत, ती सगळी बहुजनांची आहेत. एक मुद्दा आपला ह्या तुमच्या ह्या बोलण्यात तो सुटू नये म्हणून मी पुन्हा त्याच प्रश्नाकडे येतो. एक शक्यता ही पण आहे, कारण मी मुस्लिम समाजातल्या अनेक स्कॉलरशी बोलतो, एक शक्यता अशी व्यक्त केली जाते की मुघलांचं जे साम्राज्य होतं ते साधारणपणे 700 वर्ष या देशावरती होतं, आणि औरंगजेब हा त्यातला सर्वोत्तम बादशाहपैकी एक बादशाह, हॅव्हिंग ऑल मेजॉरिटी लँड कवर्ड बाय हिम. ह्या स्थितीमध्ये आपण एक रूलर होतो, आणि आत्ता आपली जी स्थिती झालेली आहे ती आपण एकदम सेकंडरी सिटीजन टाईपमध्ये झालेलो आहोत. अशी एक भावना आहे, आणि त्या भावनेपोटी अशा पद्धतीचे स्टेटस ठेवले जातात किंवा प्रोव्होकेटिव्ह काम केलं जातं असं वाटतं. तुम्ही ज्याला प्रोव्होकेटिव्ह म्हणता, मी त्याला प्रोव्होकेटिव्ह मानत नाही. नंबर 1, अगेन बाय पुटिंग युअर स्टेटस देअर. यस. दुसरं, ही भावना कशाला आली? त्या भावनेमागं 700 वर्षाचं मुघलांचं जे साम्राज्य नव्हतं, त्या भावनेमागं एक इन्सिडेंट होता 1857मध्ये. शेवटचा मुघल बादशाह जो भारताच्यासाठी जिवंत होता, आणि तो त्यानं सगळ्या भारतीयांना जमा केलं होतं आपल्या आपल्या छत्रीखाली. त्याला इथून नेऊन त्याला तिकडं मारण्यात आलं रंगूनमध्ये. त्यानं ती शहादत दिली तिथं. तो भारतीय नव्हता का? त्यानं भारतासाठी नाही जीव दिला. इथे औरंगजेबाचं स्टेटस आहे. त्याचीच औलाद औरंगजेब ना, त्याचीच ना औलाद औरंग. तुम्ही आज औरंगजेबाची औलाद आम्हाला म्हणता मुसलमानांना, तुम्ही कोणाकोणाला म्हणणार? तुम्ही बाबरची औलाद पण म्हणत होता. हे सगळे नरेटिव्ह जे राजकीय आहेत, पूर्वी कधी निघालेले नव्हते. तुम्हाला हिणवायचं आहे, फक्त तुम्हाला कमी दाखवायचं आहे तिथं, आणि ते जे हेट आहे ते जास्तीत जास्त मनात, हृदयात आणि डोक्यात शिरावं जनमानसाच्या. त्याचं मागचं कारण एक त्याला कॉन्ट्रडिक्ट काय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचा जो संघर्ष आहे तो दीर्घ संघर्ष आहे, तो 3 पिढ्यापर्यंत पुढे चालत आला. औरंगजेबाबद्दलचा एक आक्षेप असा आहे की शहाजहानसारख्या सर्वोत्तम बादशाहपैकी एकाला, जो स्वतःचेच वडील आहेत, त्याला त्यांनी ज्या पद्धतीनं केलं, किंवा दारा शुकोब, माझं तर असं मत असतं बऱ्याच वेळेला की औरंगजेबाच्या ऐवजी, आता हा जरतरचा प्रश्न आहे, दारा शुकोब जर बादशाह झाला असता तर कदाचित हिंदुस्थानचा पुढचा इतिहास हा अनेक अर्थाने वेगळा लिहिला गेला असता. आता ह्या मुलांचं जे बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड आहे, आर्थिक स्थिती आहे, त्याचा आणि अशा पद्धतीच्या कृत्याचा काही संबंध असावा असं तुम्हाला आहे. आणि ते इथंच नाही आहे, मुस्लिम समाजात नाही, बहुजन समाजामध्ये सुद्धा आहेत. कारण कोल्हापूर म्हणा आणि इतर ठिकाणी रस्त्यावर जी मंडळी होती, जाळपोळ करत होती, मुसलमानांचीच नव्हे तर हिंदुंची सुद्धा, ती बघा कोण होती? ती पोरं कोण होती? साधारण वर्गाची, ज्यांच्या घरात खायला पण नाही अशा घराची, कुटुंबाची ती पोरं होती. त्यांना भडकवून ते रस्ता उतरवण्यात आला.
तर फक्त मुसलमानाकडे बघू नका की अशिक्षित होती किंवा कमी शिक्षित होती म्हणून ते असतात. हिंदूंमध्ये सुद्धा तोच वर्ग आहे, वापरण्यात येत आहे. तर चूक तुमची आणि माझी आहे, कारण आम्ही शिक्षित मध्यवर्गामधून ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतो, आम्ही कुठंतरी आमची जबाबदारी विसरलो आहे. फाईन. आत्ताचा मुस्लिम तरुण, मुस्लिम मध्यमवयीन तरुण 35-40 वयोगटाचा, तो सध्या साधारणपणे काय विचार करतो आणि त्याच्या पुढचा तरुण व्यक्ती आणि जो तुमच्या वयात 60-65च्या पुढं आहे तो सध्या काय विचार करतो? कारण हे फार महत्त्वाचं आहे. हे दुर्दैवानं नीट आकलन करून मला घेण्यासाठी. एक कबुली द्यावी लागेल. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मी बोलण्याचं टाळत होतो, क्योंकि बोलते हैं ना सच चुपता भी बहुत है. माझ्या समाजातला जो मध्यवर्ग आहे, जो शिक्षित होऊन नोकरीला वगैरे लागलेला आहे, त्याच्यासमोर कुठलंही ध्येय धोरण नाही. त्याचं ध्येय धोरण फक्त एवढं आहे, नौकरी पर जाओ, घर आओ, खाओ पियो, मैं मेरी जोरू मेरी बच्चे. ये तो किसी भी टिपिकल मिडिल क्लास फैमिली में होता है. जब मिडिल क्लास ऐसा हो जाता है ना, तो मिडिल क्लास में जो इवोल्यूशन होना है पॉजिटिव, वो स्टैटिक हो जाता है. फाइन. वो हुआ है हमारे इसमें अभी. आणि हम यही कोशिश करते हैं कि जो पढ़ा लिखा जो मिडिल क्लास आहे हमारा, त्यांना सांगतो आम्ही, बाबा तुम्ही शिक्षित झाला, नोकऱ्या लागला, आता ठीक आहे ना, गाडी रुळावर आहे, आता समाजासाठी तरी तुम्ही काय करा. या कामासाठी, सामाजिक कार्यासाठी मी जर बोलवलो, 50 जणांना बोलवलं तर 5 जरी आले तर मी नशीब समजतो. ही परिस्थिती आहे आज. जबकि अशी सामाजिक मान्यता आहे गैरमुस्लिमामध्ये की मुस्लिम हे बहुसंख्यानं एकत्रित राहतात. नाही, हे जे काय म्हणतात त्याला, ते एक निर्माण केलेला आहे आणि स्पेशली हिंदूंच्या आणि इतरांच्या विरोधामध्ये मोनोलिथ ज्याला म्हणतो, त्याला आत्ताच नाही, एक 10-20 वर्षापूर्वीच आमच्या इंटेलेक्च्युअल्सनी त्याची सत्यानाश करून टाकली. मोनोलिथ नाही आहे मुसलमान. त्याचं प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक भाषिक प्रदेशामध्ये त्याचं पॅटर्न वेगळं आहे, बिहेवियरल पॅटर्न. हे झाले मध्यमवर्गीय. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, कुठल्याही समाजात आणि आमच्या समाजात सुद्धा 3 स्तर असतात. एक तर रिच आणि स्वयंभू, त्याला फक्त पैसा कमवायचा आहे आणि ऐश करायचा आहे, बंद असतं ह्याचं, स्विच ऑफ असतो. मग एकदम शेवटचा बिचारा, एक तर शिक्षित, त्याला नोकऱ्या नाहीत, कसं तरी जाऊन राबून 2 वेळची भाकरी आणून पोराबाळांना खायला द्यायचं. शिक्षणाच्या समस्या आहेत त्याच्याकडं, हेल्थच्या समस्या फार मोठ्या आहेत. आजारी जर पडलं तर त्याचं औषध पाणी करावं, हे सगळ्या ह्याच्यामध्ये तो गेलेला आहे. त्याच्या विचारशक्तीच त्याची संपलेली आहे. त्या वेळच नाही त्याला विचार करण्यासाठी. आता राहिला माझ्यासारखा शिक्षित मध्यवर्ग, ज्याच्याकडे नोकरी पण आहे, कमवायला चार पैसे कमवायची पात्रता सुद्धा आहे आणि वैचारिक शक्तीसुद्धा आहे, कारण शिक्षित आहे. मी काय करतो, शिक्षण झालं, नोकरी लागली, कमवतो, माझ्या मुलाबाळांचं मी ठीकठाक करतो, पण समाजाला विसरतो मी. हे चाललेलं आहे. याच्यात वाढ होणं गरजेचं आहे. आणि जी तरुण मुलं आहेत ती जी स्पेशली 18 ते 30 वयोगटात, त्यांना टार्गेट करावं लागेल आम्हाला, त्यांचं बौद्धिक करावं लागेल. इथंच नाही, मुस्लिम समाजातच नाही, हिंदू समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये सुद्धा या वयोगटाच्या मुलांना आता बौद्धिक शिक्षण देण्याची गरज आहे. म्हणजे मला तर आता जाणवते की हा काळ होता जेव्हा आम्हाला महात्मा फुले पाहिजे होते. तातडीनं एक करण्यासारखी गोष्ट तुम्हाला काय दिसते? ही जी मुलं, ज्यांचा वयोगट आणि ज्यांचं सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली, ती मुलं अटक होत आहेत. आज सोलापुरातली 4 अटकेत आहेत, कोल्हापुरातली 6 अटकेत आहेत, नगरमधली 5-6 अटकेत आहेत. त्यांच्यासाठी तुम्हाला काही स्पेसिफिक मेसेज द्यायचा आहे का, की वेदर दिस इज गुड, दिस इज ॲब्सोल्युटली बॅड, वन मस्ट हॅव टू स्टॉप दिस? ऑफकोर्स कुठलाही व्हायलन्स याला माझा विरोध आहे. फक्त व्हायलन्स नाही, स्टेटसबद्दल पण आपण बोललो पाहिजे. स्टेटस बाबतीत मी बोलू शकत नाही, कारण स्टेटसच्या बाबतीत मला अजून कोणी प्रूव्ह केलेलं नाही ही कायद्यानं गुन्हा आहे. व्हायलन्स, दगडफेक, जाळपोळ कायद्यानं गुन्हा आहे. मी त्या ठामपणे बोलू इच्छितो. तुमच्या हातात संविधान आहे, तुमच्या हातात रूल ऑफ लॉ आहे, त्याच्यानं चाला तुम्ही. जर कोणी चूक जरी केला असेल, तुमच्या भावना जरी भडकावल्या, मी म्हणतो ना, माझ्या भावना जर कोणी भडकावल्या तर मी काय करेन, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जे कायद्याचे सेक्शन आहेत कंप्लेंट करेन की माझ्या भावना भडकल्या, हे तुम्ही कंप्लेंट नोंदवून घ्या, FIR करून घ्या. हेच करा तुम्ही. ते तुम्ही करत नाही, तुम्ही रस्त्यावर जाता आणि फसता. मग केसेस होतात, जामीन द्यायला कोण येत नाही.
आता परवा एक असाच इन्सिडेंट झाला. ती मुलगी 15 दिवस 20 जेलमध्ये आहे हो. तिची जामीन झालेली नाही आहे, कारण कलमं अशी लावलेली आहेत. मुलगी इनोसंट मुलगी, शिक्षित मुलगी आहे. आणि सिस्टम आमच्याकडे कसं आहे, दुटप्पी सिस्टम आहे. माफ करा, मी हे ऑब्झर्व केलं. भारतभर हिंडतो मी, बघतोय. मुसलमानानं जर गुन्हा केला शिक्षा व्हायला पाहिजे, त्याच्यावर केस व्हायला पाहिजे, यात कसलाच वाद नाही. त्याच्यावर केसेस होतात, सगळे कलम लावले जातात. जे नाही ते सुद्धा कलम लावले जातात. 20-20 वर्षातनं जेलमधून जज म्हणतो तुझा रे बाबा तुझ्यावर काहीच सिद्ध होत नाही म्हणून. असे प्रकार चाललेले आहेत. पण तेच बहुसंख्य वर्गाबाबतीत पोलिसांचे जे हे आहे आचरण आहे ते काळजी करण्यासारखं आहे. आणि हे जर थांबलं गेलं आणि समान कायद्यासमोर सर्व समान आहेत, हे जर लॉ एन्फोर्समेंट एजन्सीनं जरी केलं, जे राजकीय दडपण आहे त्याला झुगारून ना, हे आपोआप कंट्रोल होईल. याच्याबद्दल मला वाटतं की या मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची आपण चर्चा करू. ह्या गोष्टी ज्या आत्ता आपल्या डोळ्यासमोर आहेत त्या आहेतच, पण भारताच्या राजकारणामध्ये एक मोठा बदल असा झाला की बहुसंख्याक वाद हा जवळपास सगळ्या राजकीय पक्षांनी स्वीकारला असं दिसतं. कारण राहुल गांधी यांना सुद्धा मंदिरात जावं लागलं, त्यांना सांगावं लागलं की मी जन्मेधारी ब्राह्मण आहे म्हणून. किंवा अरविंद केजरीवाल यांनी जाहीरपणे हनुमान चालिसेचं पठण केलं. मधल्या काळामध्ये श्री शरद पवार हेही मला विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेताना दिसले. अर्थात ते नेहमी असं म्हणतात, अशा पद्धतीच्या विरोधी पक्षाबद्दल काही प्रश्न विचारले गेले ते असं म्हणतात की हे यापूर्वी पण आम्ही करत होतो, फक्त त्याचं जाहीर प्रदर्शन करत नव्हतो. मुद्दा हा आहे की आत्ता प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये असलेल्या 2 पक्षामध्ये सुद्धा बहुसंख्याक वादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे. आणि मग अशा वेळेला जो अल्पसंख्याक वर्ग आहे त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, त्याची पूर्तता कशी होते वगैरे हा स्वतंत्र भाग आहे. कारण त्याच्यासाठी काही राजकीय पक्ष सध्या आपल्या शेजारच्या राज्यामध्ये काम करतात, त्यांना मिळत असलेलं राजकीय यश ते इतर ठिकाणी साधतील का, साधू इच्छितात का, असा सगळा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण प्रश्न असा उरतो की हे एकदा स्पष्ट झालं की हे अशा पद्धतीची वस्तुस्थिती आहे. जर अल्पसंख्याकाबद्दल बहुसंख्याकाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील आणि ते संशयाच्या पातळीवरती असतील तर मुस्लिम समाज ह्यासाठी काय करू शकतो? गेटटोआयझेशन कमी करणं, वेगळ्या प्रकारचं जे रिलिजियस एज्युकेशन आहे त्याच्याबद्दलचे काही निर्णय घेणं आणि स्वतः होऊन प्रमुख राजकीय प्रवाहामध्ये येण्याच्या दृष्टीनं काही भूमिका घेणं. मग त्याच्यामध्ये समान नागरी कायद्याबद्दलची भूमिका घेणं, ट्रिपल तलाकाबद्दलची ज्याला आपण लिबरल म्हणतो, कारण अनेक मुस्लिम राष्ट्रामध्ये काय चाललं तुम्हालाही माहिती आहे. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या केल्याशिवाय आता मुसलमानांना पर्याय नाही? सर्वप्रथम सोशल इंटरॅक्शन वाढवणं गरजेचं आहे. तुमच्यात आणि माझ्यात संवादच नाही, आणि जिथं संवाद नसतो तिथं डाऊट निर्माण होणारच. मग कोणतरी बसलेला आहे तुमच्या मागं तुम्हाला फीड करायला की वो ऐसा है वो वैसा आहे. माझ्या मागं पण कोणीतरी बसलेलं आहे, वो ऐसा है ऐसा आहे. मी यांचं ऐकून तुम्ही त्यांचं ऐकून बिहेव करता. जर मी आणि तुम्ही दोघं जर डायलॉग केला तर त्यांचं काम तो सुरू व्हायला पाहिजे. आणि त्या बाबतीत मी नमूद करू इच्छितो, माझी जी संस्था आहे ऑल इंडिया मिल्ली कौन्सिल यांनी 2022मध्येच एक निर्णय घेतलेला आहे की भारतभर जाऊन इंटर कम्युनिटी डायलॉगवर कॉन्फरन्सेस घ्यायचे. आम्ही पटण्यामध्ये घेतलो, भोपाळमध्ये घेतलो, मुंबईत घेतलं. मी काय आता विजयवाडाला घेणार आहेत, जयपूरला होणार आहे. आम्ही या मोठ्या प्रमाणात तिथं आम्ही साधू संतांनासुद्धा बोलवतो, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना बोलवतो, रिटायर्ड जजेसना बोलवतो, जर्नलिस्टना बोलवतो आणि भूमिका मांडवायला लावतो. ठीक आहे, हा एक भाग झाला. दुसरा भाग हे आहे की शिकले सावरलेले जे तरुण आहेत किंवा माझ्या वयाचे आहेत त्यांनी जरा घरातून बाहेर निघणं गरजेचं आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, बाबांनो बाहेर निघा, आम्ही दुसऱ्या वस्तीत जाऊ, त्यांच्याशी बोलू. आम्ही सुरुवातीला थोडंसं अडचण होईलच, कारण आता बर्फ एक साथ नाही टूटता ना, धीरे धीरे टूटता आहे. आम्हाला जावं लागेल, बोलावं लागेल, आम्हाला इनिशिएटिव्ह घ्यावं लागणार. कारण तुम्ही जसं म्हटलं, बहुसंख्य वाद जेव्हा येतो तेव्हा प्राईड येतो. बरोबर, प्राईड असलं की थोडंसं ताट. आणि जिथं बहुसंख्य वाद नाही, थोडीशी नरमी असते तिथं. मला जाण्यात काहीच अर्थ नाही. आणि माझा धर्म शिकवतो, तू जा त्याच्याशी बोल, त्यांना शिवा जरी दिला तर तू मित्र जाऊन वाघ. ठीक आहे, हे आम्हाला करावं लागणार. हे झाले 2. नंतर शिक्षणाच्या बाबतीत ते एक लाँग टर्म आहे, ते फार लाँग टर्म आहे. तिथं सगळ्यांनी फोकस करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यातच
फार किल्ल्या अडकलेल्या आहेत, आर्थिक पण आहेत, सामाजिक पण आहेत. मग हे सगळे आहेत आणि इमिजिएटली असं आहे, जसं तुम्ही म्हटला की जेवढे सिक्युलर सो कॉल्ड सिक्युलर स्टेक होल्डर्स आहेत ते पण बहुसंख्यवादाच्या त्यांनी स्वतः आपला हात दिलाय. हो, कारण ते मताचं राजकारण आहे. आता मताचं त्याच्यात फार राजकारण. विस्तृत चर्चा नाही करत. मला फक्त मुस्लिम समाज काय करू शकतो, मुस्लिम समाजाला जास्त काही करण्याची गरज नाही. घेटोवाजेशातून बाहेर यावं लागेल, सेपरेटायझेशन गेटवायझेशन पूर्ण बाहेर थांबवलं यावं पाहिजे. लागेल आणि विचारांना थोडीशी एक उडान ज्याला म्हणतो आपण द्यावी लागणार. कारण वॉट एवर इट इज, राहुल साहब, आपको यहीं रहना है, यहीं मरना है. कोई कितना भी बोले कि तुमको साला हम इधर भेज देंगे, वो नहीं होने वाला. हम जिएंगे यहीं, मरेंगे, क्योंकि ये मिट्टी हमारी है. ये मिट्टी में पैदा होंगे, ये मिट्टी में हम गाड़े हे बरोबर आहे, पण तो जो गॅप आहे तो तर कमी करणं गरजेचं आहे. करणे गरजेचं आहे. 2-3 गोष्टी दिसतात याच विषयामध्ये. एकतर मौलवींचा जो मुस्लिम समाजावरती असलेला प्रभाव आहे, की हिंदू समाजाकडे आपण बघितलं तर अनेक समाजसुधारक झाले. आजही हिंदू समाजामध्ये आपण बघतो की अकोमोडेशनची जी प्रोसेस आहे ती इतर कुठल्याही रिलिजनपेक्षा अधिक आहे. तुमचं त्याच्याबद्दलचं धर्म म्हणून वेगळं तुमच्या स्वतःच्या धर्माबद्दलचं मत असू शकतं. हिंदू समाजामध्ये अजूनही ज्याला आपण कट्टरतावाद म्हणतो तो तसा दिसत नाही. तुमचा कोणाशीही संवाद होऊ शकतो. मी एका विशिष्ट राजकीय विचारधारेबद्दल बोलत नाही ज्याच्याबद्दल तुमचे आक्षेप आहे, पण मुस्लिम समाजामध्ये विशिष्ट प्रकारचं शिक्षण, विशेषतः मौलवींचा असलेला प्रभाव, मदरशामध्ये जे काही चालतं त्याबद्दलचं संशयाचं वातावरण आणि लिबरल म्हणून जो 50% मुस्लिम समाजातला वर्ग आहे त्या 50% समाजाला, मी कोणाबद्दल बोलतो तुमच्या लक्षात आलं, त्यांचं कुठेच नसलेलं रिप्रेझेंटेशन किंवा त्यांना सातत्यानं निर्बंधात ठेवणं, ह्या 4-5 गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल खुलेपणाने चर्चा झाली तर अनेक प्रश्न मिटू शकतात. एक फॉर्च्युनेट म्हणा, अनफॉर्च्युनेट म्हणा, आमच्या समाजाच्या बाबतीत बोलतोय मी, याला सोडून करूच शकत नाही आम्ही आणि तो प्रयोग आम्ही केलेला आहे. तो हा एक लिडरशिप रिलिजियस आहे आणि एक लिडरशिप सोशल आहे. मी पॉलिटिकल लिडरशिप बाबतीत बोलत नाही. काय हे दोघांना मिळूनच काम करावं लागणार. एक दुसरं आहे, तुमच्यासारखे लोक किंवा जे पुरोगामी वगैरे म्हणतात आपल्याला, मी त्यांना नेहमी प्रश्न विचारतो की बाबा तुम्ही किती इंटरॅक्ट केला मुसलमानांशी. तुम्हाला एक मुसलमानांच्या बाबतीत, त्याच्या धर्माबाबतीत एक गोष्ट कळाली, तुम्ही जाऊन शहनिशा केली का? मदरसा बाबतीत बोललं जातं, मशिदीच्या बाबतीत बोललं जातं. कधी प्रयत्न केला की मदरशात जाऊन 1-2 तास बसून काय तिथं करतायत ते बघावं. मशिदीमध्ये खास करून जुमामध्ये जेव्हा भाषणं होतात तिथं जाऊन तुम्ही कधी बसला का? आणि बंदी नाही, आता तर कार्यक्रम चालले आहेत, मशिदीमध्ये बोलवत आहेत, सगळं हे कव्हर केलं आणि हे नरेटिव्स निर्माण केलेले आहेत. आणि माझं दुखणं काय माहीत आहे का राहुल साहेब, आमचे सो कॉल्ड प्रतिगामी आणि चांगले पॉझिटिव्ह थिंकिंग असणारे बहुसंख्य जे विद्वान आहेत ना, ते RSSने जे नरेटिव्स टाकलेले आहेत त्याच्यावरच काम करतात. पण आपण बोलतो की मुस्लिम समाज काय करू शकतो त्याबद्दल, ती आमची जबाबदारी आहे. पण त्यासाठी तुम्हाला पण स्पेस द्यावा लागणार. आय ॲग्री विथ यू. पण जो मौलवींचा प्रभाव आहे, मौलवींचा आता स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दलची सतत मौलवींचा तो प्रभाव, मला सांगा हो, स्त्री कुठं आमच्याकडे घरात बंद आहे, पडद्यामध्ये आहे? सांगा की तुम्ही, किती तुम्हाला दिसत आहे का? मुली दिसत नाहीत? UPSC मध्ये बघा तुम्ही, ग्राफ चाललेला आहे. दुसऱ्या आपल्या MPSC मध्ये किती मुस्लिम मुली येत आहेत, गरीब मुली शिकून येत आहेत. हां, कॉलेजेस बघा भरगच्च भरलेले आहेत मुस्लिम मुलीमुळे. कुठं आहे? पूर्वी तुम्ही जे 1970 आणि 60चं बोलता तुम्ही, ते सोडा आता. माझं म्हणणं हेच आहे, जे नरेटिव्ह 60मध्ये निर्माण केलेले आहेत ते अजून घेऊन तुम्ही चालत आहात. तुम्ही जे ग्रॅज्युअल इव्होल्युशन होत आहे मुस्लिम समाजामध्ये, त्याचं एक ॲनालिसिस इमानदारीनं होणं गरजेचं आहे. आणि ते बदल झालेत, बदल झालेला आहे. म्हणजे मुस्लिम कुटुंबामध्ये मी अलीकडे बघतो की हम दो और हमारे दोचं प्रमाण बऱ्यापैकी वाढले, बऱ्यापैकी वाढलेलं आहे. मधल्या काळामध्ये आपल्या देशाचे माजी निवडणूक आयुक्त त्यांनी देशाच्या पूर्ण लोकसंख्येचं विश्लेषण केलं आणि सरप्राइझिंगली आय बॉट दॅट बुक, आय हॅव दिस बुक इन माय लायब्ररी. कुरेशी साहेबांनी अत्यंत शांतपणे सांगितलं की ही जी मिथ आहे की मुस्लिमांची पॉप्युलेशन वाढते ती खरी नाही आहे. बरोबर. हे जरी असलं तरी सुद्धा जो ओपननेस आहे त्याच्याबद्दल पुन्हा मी शेवटचा प्रश्न विचारतो की मुस्लिम समाज काय करू शकतो हे मला सांगा, की ज्यातली 3-4 गोष्टी तुम्ही मला सांगितल्या. जे करू शकतो तो करतोय बरं, आणि परत करत राहील आणि याच्यापेक्षा जास्त करेल या बाबतीत मला खात्री आहे. कारण आता प्रत्येक घरात शिक्षण घुसलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकदम त्याला काय म्हणतो आपण, कडक मौलवी, एकदम ज्याला म्हणतो आपण कडक,
त्याच्या मुलीसुद्धा कॉलेजमध्ये जात आहेत. मी तुम्हाला उदाहरण देतो, नावं देतो तुम्हाला, जाऊन बघा तुम्ही. म्हणजे मौलवींच्या मुली आता व्यवस्थित शिक्षण प्रचलित घेत आहेत. शिक्षण घेत आहेत. माझी आई शिकलेली नव्हती, तिच्या घरात माझ्या वडिलांकडे कोण शिकलेलं नव्हतं. ठीक आहे. आणि तुमच्या मते आता मौलवींचा प्रभाव कमी होत कमी होत चाललेला आहे. हे असं म्हणू नका आता मौलवी त्याला कंट्रोल करतायत म्हणून. नाही, ते गेलेलं आहे. ते मौलवींना आता आपलं जे साम्राज्य ते सांभाळून ठेवणं त्यांना आता हे चाललेलं आहे. या नोटवरती आपण थांबूया, कारण आपल्याकडे आता वेळेची मर्यादा आहे. मला वाटतं की खूप मर्यादित पण 2च विषयावरती आपण बोललो. खरं तर तुमच्याकडनं अनेक विषय समजून घ्यायला हवे. तुमच्याकडनंच का जे ह्या देशाचं हे जे काही आपली वर्सटॅलिटी आहे, ह्या देशाचं जे भलं पाहू इच्छितात, त्याच प्रत्येकाने हा प्रयत्न करायला हवा की माझा जो देश आहे तो असाच आहे. या देशातले जे प्रश्न आहेत ते मलाच मिटवायचे आहेत. आणि स्पेशली ज्या ज्या धर्मामध्ये जे प्रश्न निर्माण होतात त्या धर्मातल्या धोरणांनी ते जर पुढे येऊन मिटवायचा प्रयत्न केला तर ते अधिक चांगलं. मला आठवतं महात्मा गांधींना 19 वर्षाच्या मुस्लिम तरुणीनं पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राचा संदर्भ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो वाचला असेल. तिने हे म्हटलं की तुम्ही हिंदू धर्मातल्या अनेक नैतिक अनैतिक गोष्टीबद्दल बोलत असता, पण जरा आमच्या धर्मातल्या गोष्टीबद्दल पण तुम्ही बोला. तेव्हा महात्मा गांधींनी लिहिलेलं ते पत्र असं आहे की माझ्या धर्माबद्दलचा माझा अभ्यास आहे, तुझ्या धर्माबद्दलचा जो अभ्यास आहे ते तुझ्या धर्मातल्या समाज धोरणांनी पुढे येऊन तो मांडायला हवा आणि तुझ्या धर्मातल्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांच्याकडनं यायला हव्यात. त्या सुधारणाला बळ देण्याचं काम हे इथल्या बहुसंख्याक मंडळीचं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आत्ताची जी अस्थिर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती महाराष्ट्रासारख्या राज्याला अजिबात शोभणारी नाही आहे. महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं हे वातावरण अजिबात चांगलं नाही. आणि म्हणून आपण हा प्रयत्न करू की प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाचा ह्याच बाजूनं विचार करताना काही त्याचे उपाय आपल्याला सापडू शकतात का. माझा सहकारी आफताब शेखसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.